हसतील. वहिनी जरा अस्वस्थ वाटतंय ग. चहा टाकतेस माझ्यासाठी थोडा? हो आणते. आत्या, काय झालं? काय शोधताय तुम्ही? आणि इथं काय करताय तुम्ही? ते मी तुला आणि वहिनीला भेटायला आले होते. एकतर माझा भाऊ कायमचा मला सोडून गेला आणि तू पण निघून आलीस. मी येत होते तुझ्यासोबत तर मला येऊ पण दिलं नाहीस. माझंच मन मला खात राहिलं. मला खूप अस्वस्थ व्हायला लागलं ग. मग म्हटलं तर जाऊन भेटूया आपल्या हिराला. मी फक्त तुला भेटायला आले खरंच. आत्या, तुम्हाला माहिती आहे ना? नाही म्हणजे चांगलंच माहिती आहे तुम्हाला. तुमच्या असल्या या बोलण्यावर माझा अजिबातच विश्वास नाही. तुम्ही जे केलं ते केलं. त्यामुळे आता इथे येऊन आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. निघा आता इथून. अगं मी आत्या आहे तुझी. आत्या, मी जायला सांगितलं ना तुम्हाला, मग निघायचं. हं, मला कळतंय. म्हणजे तू चिडलेस माझ्यावर, मला कळतंय. आणि तो योग्यच आहे. मी वागले पण तशीच आहे ग तुझ्यासोबत. पण हे मला ना दयाची खूप आठवण येत होती ग. म्हणून मी बघत होते काहीतरी एखादी वस्तू किंवा काहीतरी. बरं वस्तू नको, पण मी हात जोडते तुझ्या पुढे. मला एक 5 मिनिटं त्याच्या या खोलीत बसू तर दे. आत्या, तुम्ही माझ्या पाया जरी पडलात ना तरी सुद्धा आता मला काही पाझर फुटणार नाहीये. आणि हो, माझे बाबा होते ते, म्हणून त्यांच्या टाचणीवर सुद्धा तुमचा काही एक हक्क नाहीये. आणि इथे सुद्धा तुम्हाला काही मिळणार नाहीये. आणि मला तुम्ही इथे थांबलेला अजिबातच चालणार नाहीये. म्हणून तुम्ही प्लीज इथून निघून जा. ऐकून तरी घे माझं मी काय म्हणते ते.
इरा इरा अगं इरा निघा आत्या, अगं निघा इथून. इरा एकदा ऐकून तरी घे माझं. आत्या, मी तुम्हाला जायला सांगितलं ना, मग निघा. निघा इथून. मॅडम, दया मोहितेंचं घर हेच ना? हो. तुम्ही? नमस्कार, मी वासुदेव. मी सूर्यप्रभा हॉस्पिटलमधून आलोय. दया साहेब तिथं ऍडमिट असणाऱ्या एका पेशंटसाठी दर महिन्याला डोनेशन द्यायचे, पण ह्या महिन्याला डोनेशन आलंच नाही. त्या संदर्भात चौकशी करायची होती, म्हणून मी आलोय. बाबा, सूर्यप्रभा हॉस्पिटल मधल्या पेशंटला कशाला डोनेशन द्यायचे? मॅडम, ते आहेत ना घरी? हा? नाही, माझे बाबा आता नाही आहेत. ते हे जग सोडून गेलेत. काय? त्यामुळे तुम्हाला डोनेशन आलं नसेल. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही तुम्हाला डोनेशन देऊ शकू असं काही वाटत नाही. त्यामुळे इथून पुढे तुम्ही इथे परत येऊ नका. बरं, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. येतो. दयासारखा माणूस दान धर्म करूच शकत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हॅलो, आत्ता नाही म्हणजे पोस्टपोन नाही होऊ शकत काय? बरं, ठीक आहे. धैर्य, काय झालं? काय नाही, ते एक अर्जंट मीटिंगला जायला लागणार आहे. त्यासाठी ऑफिसकडे जावं लागणार आहे आत्ताच. अहो ठीक आहे, मग तुम्ही जाऊन या, मी जाते इथून घरी. पण मी ठरवलं होतं की आज दिवसभर तुलाच हेल्प करायची फक्त, म्हणून. धैर्य, अहो इट्स